तर नमस्कार मित्रांनो, हा प्युअर गावरान कोंबड्या तुम्हाला कुठं पाहायला मिळणार आहेत, पण आज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि तसेच मित्रांनो, आपल्या जे कुक्कुटपालन केलेले आपण हे जुगाडू कुक्कुटपालन हे फक्त 4,500 रुपयात कुक्कुटपालन केलेलं आहे. तर मित्रांनो, कसे केलेले, काय केले याच्याविषयी संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, की हा प्युअर गावरान कोंबड्या कशा ओळखायच्या हाही तुम्हाला मी सांगणार आहे. पण त्याच्या आधी मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. चला तर व्हिडिओला थेट सुरुवात करूया. पहा, तुम्ही पाहू शकता आपल्या प्युअर गावरान कोंबड्या कशा आहेत आणि तुम्हाला दाखवतो आता मी याची खाण्यापिण्याची सोय. मित्रांनो, हे पहा, याची पाण्याची व्यवस्था आहे आणि ह्या प्युअर गावरान कोंबड्या आहेत मित्रांनो आपल्या. मित्रांनो, बरेचसे लोक फसतात प्युअर गावरान कोंबड्या म्हणून दुसऱ्यात हैदराबादी किंवा विलायती कोंबड्या आणून फसवणूक केली जाते त्याची. त्यानंतर त्या कोंबड्या अंडे बी जास्त देत नाहीत, अंडे दिल्यानंतर त्या खाऊन घेतात किंवा पिल्ले व्यवस्थित काढत नाहीत, त्याच्यामुळे त्यांची फसवणूक होती मित्रांनो. पण मित्रांनो, ज्या आपल्याकडे गावरान कोंबड्या आहेत त्या प्युअर गावरान याच्यामुळे की त्या पिल्लेही काढतात, अंडेही खात नाहीत. आणि त्यांची पुन्हा एक खासियत आहे की त्या मित्रांनो त्या हुशार असतात, कारण की त्यांना मांजर, मुंगूस किंवा इतर कोणतेही प्राणी जे त्यांना धोका पोहोचत असतात त्याच्यापासून खूपच सावध राहतात आणि सतर्क राहतात. त्या कशा मित्रांनो, की जराशी त्यांना चाहायला लागला कुठं मांजर गिंजरचा हल्ल्या गिल्ल्याचा की लगेच त्यांचं एक कोड असते, कॉक 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 करायचा. ते कोड समजांना हे करून म्हणजे ओढून सांगतात, जेणेकरून समजे त्यांचे मित्र असो, त्यांच्या कोंबड्या असो समजे सतर्क होतात आणि ते लगेच ज्यांची जी जागा आहे ती देऊन थांबतात. पण मित्रांनो, ज्या विलायती कोंबड्या असतात त्या एकदा खाण्याच्या नादात गुंगल्या की त्या तिथंच गुंगतात आणि त्यांना जे शिकारी असते जसे की बोक्या गिक्या किंवा मांजर ती त्यांना शिकार करून घेऊन जाते. त्याच्यामुळं आपले नुकसान होऊ शकते. पण मित्रांनो, आता समजा किलो 1.5 किलोची कोंबडी करून आपण जर आपल्या असे नुकसान होत असेल तर त्या कोंबड्या पाहून काही उपयोग नाही. आणि मित्रांनो, हे नक्कीच खरं आहे की ह्या कुक्कुटपालन जे केलेलं आहे आपण ते फक्त 5,000 केलेले, कारण की मित्रांनो आपल्याला जास्त काय खर्च लागलेला नाही. आता तुम्हाला दाखवतो मी खाण्याच्या बाबतीत. आता गहू टाकली की किती फास्ट कोंबड्या येतात हे पाहून घ्या तुम्ही फक्त एकदा. त्याच्या आधी तुम्हाला सांगतो की ह्या 5,000 कुक्कुटपालन केलेलं आहे, कारण की मित्रांनो बरेचसे लोक आहेत मोठमोठाले शेड करतात आणि त्याच्यात लॉस मध्ये जातात. तर मित्रांनो, आपण म्हणलं चला एकदा कमी खर्चात करून पाहूया, म्हणजे की कमी बजेटपासून करू आणि वाढवीचं. पाहू शकता मित्रांनो किती फास्ट खात आहेत आणि किती चपळ आपल्या गावरान कोंबड्या आहेत. मित्रांनो, डबल ह्या पाहू शकता याची क्वालिटी पहा कशा त्याची क्वालिटी टवटव आहे, त्याच्यावर तेजपणा पाहू शकतात. हे अशा गावरान कोंबड्या असतात मित्रांनो. त्याची पाय पाहू शकता मित्रांनो, पिवळट त्याचा चेहरा पाहू शकता. हे समजा तुम्हाला पाहण्यासाठीच मी आज हा व्हिडिओ करीत आहे, कारण की मित्रांनो बरेचसे मित्र आहेत की ते म्हणतात तुम्ही गावरान कोंबड्या जवळून दाखवा किंवा तुमच्या फॉर्ममध्ये जाऊन दाखवा, असे बरेचसे मित्र म्हणजे असतात. म्हणून आज स्पेशल तुमच्यासाठी फॉर्ममध्ये आलेलो. तर मित्रांनो, हे 5,000चं फक्त जुगाडू कुक्कुटपालन आहे. आता हे आपण खूपच उंचाई लोक नाही आहेत, पण त्याच्या आधी तुम्हाला एकदा व्हिडिओ दाखवा म्हणलं, म्हणजेच की आपण अजून शेड करणार आहेत, मोठं करणार आहेत. तर मित्रांनो, आपल्या गावरान कोंबड्या कशा वाटल्या याच्याविषयी आधी तुम्ही कमेंट करा, कारण की मित्रांनो गावरान कोंबड्या ह्या कुठं मिळणार नाहीत. तुम्हाला याच्याविषयी माहिती कुठं मिळणार नाही यूट्यूबवर, त्याच्यामुळे टाकत आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब मिळतील आणि तुम्हाला गावरान कोंबड्या, गावरान शेती, गावरान बैलाविषयी माहिती मिळत राहील. आणि तशीच मित्रांनो, बरेचसे मित्रांना असे आपल्यासारखेच गावरान कुक्कुटपालन करायचे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो. फक्त 5,000 कुक्कुटपालन कशी केली मी त्याच्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. पण तुम्ही एकदा ह्या गावरान कोंबड्या पाहून घ्या. आणि मित्रांनो, तुमच्या जर पशी कुक्कुटपालन असेल तर तुमच्या कोंबड्या कोणत्या जातीच्या आहेत हे सुद्धा मला कळवा, कारण की मित्रांनो बरेचसे मित्र आहेत की जे विलायती कोंबड्या वापरत आहेत, त्या वापरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं कुक्कुटपालन आहे आणि कसं वाटलं हे तुम्हाला कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद.